अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई गावातील मातंग समाजाच्या तरुणावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये मातंग समाजाने रविवारी आक्रमक भूमिका घेत सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर संतप्त समाज बांधवांनी टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले। या आंदोलनामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। मातंग समाजावरील होणारे अन्याय भाजपने थांबवले पाहिजेत, अन्यथा राज्य देशामध्ये आंदोलन उभे करू असा इशारा डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रोहित खिलारे, कार्याध्यक्ष नितीन लोखंडे यांनी दिला। 2 दिवसापूर्वी अहमदनगरमध्ये मातंग समाजाच्या एक मुलावर प्राणघातक हल्ला झालेला आहे। त्याच्या डोळ्यात जातीवादी लोकांनी चाकू खुपसून व त्याचा उजवा पाय मोडण्यात आला। तरी येणाऱ्या या काळात जे मराठवाडा विदर्भामध्ये जे मातंग समाजावर अन्याय होते ती अजी कुठंतर भाजप सरकारनं कुठंतर लक्ष दिलं पाहिजे। तुमचं एक भाजप सरकारचं एक जातीवादी सरकार आहे हे सर्वांना माहीत आहे, पण या काळात मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे की सोलापुरात आलं ह्याच्यापुढे याशी तर आता तुम्ही ह्या गोष्टी पूर्ण थांबल्या पाहिजे, नाहीतर येणार का आम्ही तुम्हाला सोलापुरात येऊ देणार नाही। जे अन्याय आतापर्यंत आमच्या समाजावर होत होते ते जाऊन वारंवार इथं लातूर असू द्या, उस्मानाबाद या भागात पूर्ण आपल्या समाजावर अन्याय चालू होती। ह्याचं कुठं तर भाजप सरकारनं लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर आम्ही ह्याच्या पुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल। अहमदनगर जिल्ह्यातील सोनई या गावामध्ये संजय वैरागेकर या तरुणावर जो प्राणघातक आणि जातीय विषमतेतून जो हल्ला झालेला आहे, त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज सोलापूर-पुणे हायवे या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। तरी आमची मागणी अशीच आहे की त्या घटनेची CBI द्वारे चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर कठोर आणि कडक कारवाई करून ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करून त्यांच्यावर जी काही कायद्याच्या चौकटीत बसेल अशी कारवाई करून त्यांना कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा हीच आमची विनंती आहे। टायर जाळल्यामुळे महामार्गावर धुराचे लोट पसरले होते। डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने रास्ता रोको केल्याने वाहनधारक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। अहिल्यानगर जिल्ह्यातील मातंग समाजातील तरुणावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरात रास्ता रोको करण्यात आला। सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मध्यवस्ती येथे संतप्त मातंग समाज बांधवांनी हे आंदोलन केले। या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। रास्ता रोकोची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस प्रशासनाने तातडीने धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली।